इंग्रजांना पण आपण छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या युद्धाच्या नीतीने सहज हरवू शकलो असतो. परंतु आपण काय केलं? विचित्र सत्याग्रहाचा, शांतीचा मार्ग अवलंबला आणि ब्रिटिशांना आपल्या देशावर अनेक वर्षे राज्य करून दिलं. अर्जुन हा शुद्ध, सरळ, सात्विक मनुष्य होता. तो वर्णाने क्षत्रिय जरूर होता, पण अर्जुन एक महान योद्धा होता. तो आसुरी वृत्तीचा नव्हता. लहानपणापासून आपल्या मोठ्या भावाच्या शिकवणीनुसार, धर्माप्रमाणे आणि नीती नियमानुसार वागण्याचं शिक्षण त्याला लाभलं होतं. अर्जुन स्वार्थी बिलकुल नव्हता. धर्मच त्याला प्रमाण होता. परंतु काय झालं की आपली समोर असलेली युद्धाला उभं राहिलेली जी माणसं पाहिली, आपले सगळे मित्र पाहिले, आपले नातेवाईक ते पाहिले, त्यानंतर त्याला खोट्या नैतिकतेने पूर्णपणे ग्रासून टाकलं. त्याला स्वतःच्या युद्ध जी वृत्ती आहे त्याचं आश्चर्य वाटलं. त्याला स्वतःला तो असं वाटायला लागलं की तो स्वार्थी आहे. स्वतःबद्दल त्याला दुःख, स्वतःबद्दल घृणा, पापाची भीती, यामुळे तो स्वतः मागचा पुढचा विचार न करता युद्ध न लढण्याचा विचार तो करतो. मला पाप लागेल, मी नरकात जाईल, हा स्वार्थी विचार त्याच्या मनात येतो. कारण हा स्वार्थीच विचार होता, कारण त्याने फक्त स्वतःच्या पाप पुण्याचा विचार केला. तो क्षत्रिय होता. त्याचं काम एकच होतं की जे वाईट वागणारे लोक आहेत त्यांच्याबरोबर युद्ध करायचं आणि आपल्या जनतेला सुखात ठेवायचं. पण त्याने ते केलं नाही. तो रडायला लागला. त्याने फक्त स्वतःबद्दल स्वार्थी विचार केला. त्यापेक्षा मी संन्यास घेतलेला बरा म्हणून तो धनुष्यबाण टाकून देतो. युद्धामध्ये कत्तल करून मिळवणारं राज्य नको आहे, त्यापेक्षा भिक्षा मागत संन्यास घेतलेला बरा, असा एकदम अतिरेकी विचार अर्जुन करतो.